काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाची लाईट शेतकऱ्यांसाठी दिवसा गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा वन्य प्राण्यांपासून दिलासा मिळाला होता. पण अचानक महावितरण कंपनीने 27 एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाची लाईट रात्रपाळी 4 दिवस तर दिवसपाळी 3 दिवस असे केल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. प्रतिनिधींशी बोलताना प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तथा BM देवणे, रमेश देवणे, संदीप देवणे आणि इतर शेतकऱ्यांनी सांगितले, आम्ही शेतकरी रात्रपाळीला पाणी पाजत असताना आमच्यावर रानडुकरे, गवे, रेडे, साप, विंचू, बिबट्या यासारख्या वन्य प्राणी आम्हा शेतकऱ्यांवरती हल्ले करतात. म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांना शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, डॉ. प्रगती खरे चव्हाण, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके, रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना कार्यकर्ते यांच्या वतीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांसाठी शेतीला दिवसा लाईट मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. पण महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराने शेतकरी पुन्हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सामोरे जाणार यात शंकाच नाही. या शेतीच्या वीज लाईटच्या बदलाकडे महावितरण कंपनी अधिकारी लक्ष देणार का, असा प्रश्न शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे.